नमस्कार मित्रांनो, ॲग्रोवन डिजिटलच्या कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत गारटेक कंपनीचे संस्थापक चेअरमन हरीश गरवारे सर. तर गारटेक ही पोल्ट्री ॲटोमेशन क्षेत्रातली कंपनी आहे आणि पोल्ट्री इक्विपमेंटची भारतातली सगळ्यात मोठी एक्सपोर्टर कंपनी म्हणून पण गारटेकची ओळख आहे. तर गरवारे सरांच्या वैयक्तिक योगदानाविषयी सांगायचं तर ऑल इंडिया पोल्ट्री मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे ते माजी अध्यक्ष आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की भारतात किंवा आशिया खंडात जो सगळ्यात मोठा पोल्ट्री एक्सपो किंवा पोल्ट्री एक्झिबिशन केलं जातं, ज्या संस्थेद्वारे तो पोल्ट्री एक्झिबिशन घेतलं जातं, त्या पोल्ट्री इंडिया संस्थेचे ते संस्थापक सेक्रेटरी आहेत. महाराष्ट्राच्या संदर्भाने बोलायचं झालं तर महाराष्ट्रात पोल्ट्री ॲटोमेशनची पायाभरणी ही गारटेक आणि हरीश गरवारे सर यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि आत्ता नव्यानेच आपण पाहतो आहे की महाराष्ट्रात आणि भारतभरात किंवा जागतिक पातळीवरसुद्धा व्हर्टिकल पोल्ट्री फार्मिंग सिस्टीम उभी राहत आहे. आणि ही सिस्टीमसुद्धा भारतात आणि महाराष्ट्रात आणण्याचं एक काम गारटेकने केलेलं आहे. एकूणच गरवारे सरांचं एक 40 वर्षाची किंवा 4 दशकांची कारकीर्द आहे पोल्ट्रीमध्ये. आणि या निमित्ताने आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर सर, आपलं कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर, आपल्या पोल्ट्रीतल्या कामाची जी सुरुवात आहे, तर आम्ही असं ऐकतो आहे की आपली सुरुवातच वॉटर ट्रीटमेंट प्रोजेक्टपासून झाली. आणि पोल्ट्रीतलं आपलं पहिलं जो क्लायंट होतं ते सिने अभिनेते अशोक कुमार होते. तर कारल्याला असं ऐकतो की कारल्याला त्यांच्या पोल्ट्री फार्मला आपण वॉटर ट्रीटमेंट प्रोजेक्ट सुरू करून दिला. तर एवढ्या कमी वयात एवढा मोठा क्लायंट कसा मिळवला आणि त्या संदर्भातले अनुभव काय होते तुमचे? इट्स अ लाँग स्टोरी. पण थोडक्यात सांगायचं म्हटलं तर त्या काळात तुम्ही म्हटल्यासारखं माझा व्यवसाय जो होता तो वॉटर ट्रीटमेंटचा होता. आणि माझं स्पेशलायझेशन जे होतं ते जर गढूळ पाणी जे असेल ते स्वच्छ करण्याचं होतं. आणि त्यावेळेला एक दुसरी कंपनी होती, ते अल्ट्राव्हायलेट वॉटर प्युरिफायर विकायचे. पण अल्ट्राव्हायलेट वॉटर प्युरिफायर जो आहे तुला पाणी स्वच्छ नसेल, गढूळ असेल तर त्याच्यामधनं ते रेस पास होऊ शकत नाहीत किंवा ते डिसइन्फेक्शन होऊ शकत नाही. तर त्याची पहिली रिक्वायरमेंट असते की तुमचं पाणी स्वच्छ पाहिजे. अगदी. आणि त्यांच्याकडे एक पोल्ट्री फार्म होता. आणि जे तुम्ही म्हणाला तसा तो अशोक कुमार फार्मिंग कॉर्पोरेशन म्हणून कारल्याचा एक फार्म होता. तर त्यांच्याकडे पक्ष्याची मरतूक होत होती इकोलायमुळे. आणि त्यांना ते लावायचं होतं अल्ट्राव्हायलेट वॉटर प्युरिफायर. पण ते चालू शकत नव्हतं कारण पाणी त्यांचं इंद्रायणी नदीतलं होतं आणि ते गढूळ असायचं. तेव्हा त्यांनी एक म्हटलं की त्यांना सांगितलं की कोण एक्सपर्ट असेल त्याला घेऊन या. आणि तसं त्या कंपनीने मला सांगितलं कारण त्यांना माहीत होतं की माझं त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे. आणि स्पेशलायझेशन असताना मला फक्त सांगितलं माझं त्यावेळेला वय 23 वर्षाचं होतं. आणि मी तेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी ऑफकोर्स ते माझ्याकडे एक्सपर्टच्या दृष्टीने बघत होते. आणि त्यांचं फार काय म्हणतो त्याला अपेक्षाभंग झाला की बाबा हा कोण आलेला आहे, माझ्या एवढे ते 2 लाख पक्षी आहेत आणि ते मरत आहेत, आणखी मला आता वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाहिजे, हे कोण आलं. पण झालं ते काही कारणास्तव मी त्यांच्याशी सगळं बोललो, त्यांना एक्सप्लेन केलं, त्यांना पटवून दिलं. आणि मला तिने ऑर्डर दिली. आणि ती ऑर्डर दिली आणि तिथे मी तो वॉटर ट्रीटमेंट प्लांट पहिल्यांदा लावला पोल्ट्रीमध्ये. आणि त्यांचे जे काय होते प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झाले. तो प्लांट माझ्या मते अजूनही चालू आहे. आणि त्याच्यानंतर मी जेवढे काही भारतातले मोठमोठे पोल्ट्री फार्म होते, म्हणजे व्यंकटेश्वरापासून तुम्ही सगळी नावं घ्या, अगदी दिल्लीपासून देहरादूनपासून ते वेस्ट बेंगालपासून सगळ्या मोठमोठ्या पोल्ट्री फार्म्समध्ये किंवा रादर ब्रीडिंग फार्म्समध्ये मी वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवले. आणि अशाने माझा आय वॉज इंट्रोड्यूस टू पोल्ट्री इंडस्ट्री. माझा स्वभावच असा आहे की समजा मी जर वॉटर ट्रीटमेंट प्लांट बसवला तर त्याचा एंड रिझल्ट आपण जो आहे की त्या पक्षाला पाणी स्वच्छ मिळालं आहे की नाही. आणि हे जेव्हा मी करत गेलो तेव्हा मला लक्षात आलं की त्या काळामध्ये
की जमिनीवर म्हणजे एकतर भांडी ठेवायची आणि त्याच्यावर जाळ्या ठेवायच्या, बरोबर, आणि ते किती स्वच्छ पाणी असेल, किंवा राऊंड ड्रिंकर हँगिंग असायचे ते असायचे. आणि आता पक्षी जमिनीवरनं त्याच्यातनं प्याला की ते पाणी आपण कितीही स्वच्छ करून दिलं त्यांना तरी ते काही वेळामध्ये कॉन्टॅमिनेट होत होतं. बरोबर. आणि हे काही मला पटेना की हे बरोबर नाही. आणि ज्या काही पद्धती होत्या ऑटोमॅटिक ग्राउंड ड्रिंकर वगैरे जे चालू होते किंवा जे काय होतं ती पद्धत, मी म्हटलं हे बरोबर नाही आहे, असं नाही चालणार. आपल्याला स्वच्छ पाणी पक्ष्यापर्यंत पोचलं पाहिजे. जे म्हणजे जोपर्यंत त्या पक्ष्यांना किंवा जे पक्षी पाणी ज्याच्यातनं पितात ते पाणी जर मला पिता येत नसेल अगदी सोपं तर त्यांना मी कसं प्यायला सांगू शकतो. म्हणजे त्यांना म्हणजे जे काय आपण केलेलं हे चुकीचं आहे. म्हणजे इट्स आय वॉश त्याला आपण म्हणतो ते. आणि हे लक्षात आल्यानंतर मग मी जगभर आम्ही बघितलं किंवा त्यावेळेला ज्या पद्धतीने काय चाललेलं आहे. आणि भारतामध्ये पहिल्यांदा त्यावेळेला मी जमिनीवर ही निपलची सिस्टम जी आहे ही असेल, कदाचित ही अर्ली 80sची गोष्ट असेल, तेव्हा जमिनीवर ही निपलची सिस्टम आम्ही इंट्रोड्यूस केली. आणि ही जेव्हा ती जमिनीवर इंट्रोड्यूस केली निपलची सिस्टम, तेव्हा पहिले प्रश्न लोक विचारायचे लावल्यानंतर की बाबा ह्या पक्ष्यांना कळणार कसं की ह्याच्यातनं पाणी इथे आहे. म्हणजे काय तुम्ही आम्हाला तुमच्याकडे लावल्यानंतर दर फ्लॉकला शिकवायला येणार का कोंबड्यांना की ह्याच्यातनं पाणी कसं प्यायचं ते. म्हणजे तिथून सुरुवात होती. पण असं करून आम्ही त्यावेळेला निपल सिस्टम्स इंट्रोड्यूस केल्या. आणि ह्या निपल सिस्टम इंट्रोड्यूस केल्यानंतर मग मला वाटलं की बघ बाबा माझं आता काम झालं, माझं पाणी स्वच्छ झालं आणि मी आता स्वच्छ पाणी पक्ष्यांना देतोय. म्हणजे थोडक्यात ह्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असतील. तर आणि मग मी जायचो, मी प्रत्येक फार्मवर काय बाबा झालं, आता झालं नसतं सगळं बरोबर आहे ना, आता चाललंय का. तो म्हणायला हे झालं, हा प्रॉब्लेम कमी झाला, पण म्हटलं एक दुसरा प्रॉब्लेम. म्हटलं काय झालं बाबा. म्हटलं काही नाही हो, थंडी आली की ब्रूडिंग काय आपलं व्यवस्थित होत नाही आणि मग मरतूक होते. पक्षी हा ब्रूडिंग न झाल्यामुळे त्याला ऊब व्यवस्थित न मिळाल्यामुळे थंडी होते, काही होते आणि मग बाकीचे सगळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. हा आम्हाला मेन प्रॉब्लेम आहे आणि ह्याच्यामुळे आमचे रिझल्ट्स काही चांगले येत नाही आहेत. पाणी तुम्ही स्वच्छ झालं. मग त्यावरती मग परत अभ्यास सुरू केला आणि मग नंतर लक्षात आलं की पक्षाला ही ऊब द्यायची आहे. आणि त्यावेळेला लोक काय करायचे किंवा अजूनपर्यंत खूप लोक करतात की अजून पण त्या पद्धती सुरू, अजूनपर्यंत सर्व काय करतात की बल्ब लावतात आणि असं बल्ब लावतात आणि जागा करून घेतात आणखीन त्या पक्ष्यांना ऊब देतात. आता ही एवढी चुकीची गोष्ट आहे. चुकीची गोष्ट मी त्यांना सगळ्यांना एक्सप्लेन करतो का चुकीची आहे. आपल्याला ऊब द्यायचं आहे, आपल्याला लाईट नाही द्यायचं. लाईट का नाही, ऊब का द्यायची, लाईट का द्यायचा नाही आहे. ते जे पिल्लू आहे ते जो पक्षी आहे तो पिल्लू आहे, ते खातं पितं आणि ते जवळजवळ सारखं झोपलेलं असतं. जसं आपल्या घरात सुद्धा जर बाळंती नसेल तर आणि तिथे ऊब द्यायची असेल तर खोली आपण बंद करतो, ऊब देतो, त्याला शेकूट येतो, बल्ब नाही लावत आणि त्याला 24 तास तो सारखा झोपलेला असतो. त्याला झोपायचं असतं, त्याची सगळी ऑर्गनची ग्रोथ होत असते. ती ग्रोथ त्याची होत असते तेव्हा त्याला झोपून व्यवस्थित झोपलं पाहिजे. आणि तेव्हा हवा अगदी स्वच्छ पाहिजे, म्हणजे उबदार पाहिजे पण हवा स्वच्छ पाहिजे आणि फ्रेश पाहिजे. तर हे सगळं पाहिजे होतं. तर त्याच्यासाठी सगळं उलट चालायचं. मग मी विचार केला की हे बल्ब नाही पाहिजे, आपल्याला हीट पाहिजे. आणि हीट जी आहे जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीने दिली कॉईलनी तर तुम्हाला 20 पट पॉवर लागेल. एवढी पॉवर तर आत्ता पण नाही आहे आणि तेव्हाही नव्हती. मग ही हीट कशी जनरेट करायची. कोळसा जाळून चालणार नाही, धूर होतो. मग गॅस हा जो होता, गॅस आणि इन्फ्रारेड हा सगळ्यात चांगला प्रकार होता आणि तो सगळ्या जगभर तसाही चालत होता. तर मी त्यावेळेला मग हे गॅस ब्रूडर जे आहेत हे इंट्रोड्यूस केले. पण हे ज्या दिवशी इंट्रोड्यूस केले त्या दिवशी मला लोकांनी वेड्यात काढलं. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं बाबा हो गॅस ब्रूडर तर देतो, पण आधी काय म्हटलं माझ्याकडे आत्ता बायको ओरडते, 15 दिवस लाईनीत उभं आहे, आम्हाला घरात सिलेंडर नाही, तुम्ही म्हणलं कोंबड्यांसाठी तुम्ही कुठून आणणार रोजचे 5 सिलेंडर. तर हा एवढा मोठा चॅलेंज आला. पण हा चॅलेंज आला तरी मी म्हटलं नाही, हा चॅलेंज जरी असेल तरी तुम्हाला ह्याची गरज आहे आणि तुम्हाला हेच करायला लागणार आहे, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. म्हणजे काहीही पर्याय नाही आहे. आणखीन मग त्यावेळेला मी काही वेळेला सुरुवातीचे तर गॅस ब्रूडर असे विकलेले आहेत की आणि त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्हाला गॅसची हमी मी देतो,
आणि मी त्यांना सारखं सांगायचो तुम्ही गॅसची हमी मी देतो, मिळू शकतात, काही प्रश्न नाही आहे. तुम्ही जात आहे प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये रोज किती गॅस लागतो, त्यांना मिळतो, तुम्हाला नाही मिळत. पण तुम्हाला मिळवता येत ते. मी सुरुवातीला काही लोकांना गॅस सुद्धा मिळवून दिला. नाही, आता हे अगदी त्या काळाच्या पुढंच होतं. आपण इवन नेपल सिस्टीम आणली तर पुढे जाऊन ज्या वेळेला तुम्हाला पोल्ट्रीतल्या ज्या काही प्रॅक्टिसेस चुकीच्या दिसायला लागल्यात तर त्यावर उपाय म्हणून स्वतःच 9 फार्म तुम्ही पुढं बांधलेत आणि त्यावेळचं जे काही म्हणजे ज्याला आपण फीड मिल म्हणतो तर ती म्हणजे फीड मिलसुद्धा अत्याधुनिक प्रकारची फीड मिल उभी केलेली. तर संबंध भारतभरात तुमचं नेटवर्क झालं, सगळ्या पोल्ट्री पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की मिसिंग लिंक किंवा कच्चे दुवे कुठे कुठे आहेत. तर त्याच्यावर इलाज म्हणून हे 9 फार्म आणि फीडिंग मिल तुम्ही सुरू केली होती का तुम्हाला स्वतःला व्यवसाय करायचा होता, नेमकं काय? नाही, तसं झालं. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की बाबा पाण्याचं झालं, हिटिंगचं झालं, मग बाकीचे होते की बाबा की त्यांना वेळेवर फीड गेलं नाही पाहिजे. मग आम्ही फीडिंग सिस्टम इंट्रोड्यूस केली ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक फीडिंग इंट्रोड्यूस केल्यानंतर सुद्धा परत त्यांनी सांगितलं, त्यांना विचार बाबा झालं का, तो म्हणतो नाही रे, उन्हाळा आला की आम्हाला एवढे मोठे प्रॉब्लेम होतात. तर मी त्यावेळेला म्हणजे मी आता ह्या 85च्या गोष्टी करतो, 85-86मध्ये EC फार्म इंट्रोड्यूस केले भारतात. त्यावेळेला EC फार्म इंट्रोड्यूस केले आणि कदाचित 90 सालापर्यंत पुण्याच्या आसपास परिसरामध्ये जवळजवळ 100 मोठे फार्म केले त्यावेळेला ECचे, एन्व्हायरमेंट कंट्रोल. पण हे सगळं करत असताना आणि जे आज सुद्धा आहे हे सगळं करत असताना एक नेहमी सारखं वाटायचं की हा फार्मर जो आहे किंवा हा कोणी आहे हा हे सगळं 100% करत नाही करत, हे सगळं अर्धवट करतो. कारण पैशाच्या अभावी त्याला पूर्ण करता येत नाही. पण त्याच्या पैसे नसल्यामुळे तो काही गोष्टी शॉर्टकट्स घेतो किंवा तो करू शकत नाही. आणि हे न केल्यामुळे तुम्ही जेवढी सगळी तुमची इन्व्हेस्टमेंट असेल ती बरोबर होत नाही किंवा ते जस्टिफाय होत नाही. आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मग मी ठरवलं की बाबा आपण जर एक फार्म टाकला आणि लोकांना जर दाखवलं, म्हणजे माझी कल्पना अशी की ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच करायचं होतं. पण ते इन्स्टिट्यूट करायच्या वेळेला की आधी एक फार्म व्यवस्थित कसा असावा तर त्या दृष्टीने. आणि बरं जर मी समजा एकच छोटी शेड केली असती तर लोकांनी म्हटलं असतं की बाबा ह्याच्यात काय रिझल्ट कोणाला येतील, हे काय दाखवण्यापुरतं आहे किंवा काही. म्हणून मी त्यावेळेला एक कमर्शियल फार्म 30,000च्या 7 शेड, 30,000च्या 7 शेड आज सुद्धा मोठा समजला जाईल असा त्या काळात मी 2.5-3 कोटीपेक्षा जास्त खर्च करून हा फार्म बांधला. आणि हा किती अत्याधुनिक असेल, त्या काळात इंटरनेट जेव्हा नव्हतं त्या काळामध्ये मी माझ्या पुण्याच्या शिवाजीनगरच्या ऑफिसमधनं फोनच्या थ्रू फार्ममध्ये काय चाललं आहे ते नुसतं बघू शकत नव्हतो मी. तिथे पाणी पक्ष्याने किती प्यायला आहे ते दिसायचं, किती खाल्लं आहे, किती खायला पाहिजे. आणि जर मला वाटलं की हा फॅन कमी आहे, तिथे 10च्या ऐवजी 11 चालू पाहिजेत, ऑटोमॅटिक चाललं आहे सगळं, पण तरी पण जर मला सेटिंग बदलायचं असेल तर मी शिवाजीनगरच्या ऑफिसमधनं बसून ते बदलू शकत होतो. 92-93ची गोष्ट आहे, ज्यावेळेला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला ह्या प्रकारचा फार्म उभा केला. EC फार्म होते सगळे, EC फार्म, कम्प्लीट EC फार्म. म्हणजे हे इंटिग्रेशनमध्ये तुम्ही परत फीड मिल पण जोडली होती. आणि हे सगळं करताना म्हणजे त्या काळामध्ये हे जेव्हा सगळे फार्म करत होतो तेव्हा फार्म करताना सुद्धा परत दुसरं काय लक्षात आलं की आपल्याकडे जे फीड मिळतं त्या फीडचं सुद्धा म्हणजे ब्रॉयलर फार्मला तुम्हाला व्यवस्थित चांगलं पॅलेट फीड पाहिजे. तर त्या काळामध्ये फीड मिल हा जो कन्सेप्ट होता हा फक्त ग्राइंडरिंग आणि मिक्सर आणि ग्राइंडर ह्याच्या पलीकडे मग मोठमोठ्या कंपन्या पण मिक्सर ग्राइंडर करून मॅश करून फीड विकायचे. आणि ब्रॉयलरला हा पेलेट पाहिजे होता. आणि पेलेट जरी असायचे पूर्वी तरी ते पेलेट म्हणजे एक नुसता त्याला शेप देण्यापुरतं पेलेट बनवायचे, म्हणजे खऱ्या अर्थाने पेलेट ते बनत नव्हते. आणि ते जर खऱ्या अर्थाने पेलेटचा अर्थ काय, खऱ्या अर्थाने पेलेट जे करतो आपण, जे तुम्ही पेलेट फार्म जे तुम्ही ऐकतात त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ असा आहे की त्याला प्री कुक्ड फूड, पक्षाला स्टरलाइज प्री कुक्ड फूड जर त्याला मिळालं तर त्याची पचनशक्ती सोपी होते, आणखीन मग त्याचा FCR इम्प्रूव्ह होतो. तर हा जो पेलेट जो आपण बनवतो तो पेलेट म्हणजे काय करतो की तो एकदम ताकदीने त्या बारीक होलमधनं जेव्हा टाकतो आपण
बारीक खोलमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा एवढी एनर्जी तयार होते की ते स्टार्च जे म्हणजे प्री कुकिंग होतं ते स्टारचं जिलेटिन होतं. म्हणजे तो बाजूचं संपूर्ण जिलेटिन होतं कडक होऊन. म्हणजे थोडक्यात काय की ते प्री डायजेस्ट होतं आणि तो जिलेटिन झाल्यामुळे तो कडक व्यवस्थित पेलेट तो म्हणजे सकस त्याच्यामध्ये सगळं राहतं. आपल्याकडे काय करायचे की एक कुठलं तरी मशीन घ्यायचे आणि त्याचं काढायचे नुसतं शेप मिळायचा, हात धरला ठुसरू होतं असं ठुसू. तर ह्याच्याने काही फायदा होत नव्हता. यांनी फक्त आपली पैसे आणि एनर्जी आणि सगळे वायात होते. पण खऱ्या अर्थाने जे पक्षाला फीड पाहिजे होते मिळत नव्हतं आणि कोणी करत नव्हतं. तर त्या काळामध्ये मी जवळजवळ 7 ते 8 कोटी रुपये खर्च करून इम्पोर्टेड एक अत्याधुनिक फीड मिल, ती पण परत दाखवण्यासाठी की बाबा कशी असायला पाहिजे. नुसतं तेवढं नाही की तुमचं फीड मिलमध्ये फीड तयार झाल्यानंतर परत ते पोत्यामध्ये गेलं नाही पाहिजे. कारण पोती म्हणजे दुसरं काही नाही, तुम्ही फक्त तुमच्या उंदरांना आमंत्रण. तुमची जेवढी पोती असतील फार्ममध्ये जेवढी येतात ती पोती म्हणजे उंदरांना आमंत्रण. तर हे जे फीड आहे हे ट्रकनी गेलं पाहिजे. आणि ती पण ट्रक कुठली असावी, तर ती जी ज्या प्रकारे हवेनी अलगद असं फीड घेऊन जायची जी ट्रक असते ती टेक्नॉलॉजी अजून सुद्धा भारतात नाहीये. त्या काळामध्ये ती ट्रकची किंमत म्हणजे नुसत्या ट्रकची नाही, म्हणजे ट्रक नाही पाठची कंटेनरची किंमत त्या काळात 40 लाख रुपये होती. तर त्या काळात तसली ती ट्रक आणली आणि त्या ट्रकनी त्या फीड मिलमधनं फार्ममध्ये सायलोमध्ये फीड गेलं पाहिजे. मी कसं एका माणसाने फीड कसं स्वच्छ व्यवस्थित झालेलं तयार फ्रेश घेऊन जायला पाहिजे ह्या लेवलपर्यंत ती टेक्नॉलॉजी लोकांना दाखवण्यासाठी. कारण जोपर्यंत फीड आणि फार्म दोन नुसतं तुम्ही एक गोष्ट करून नाही चालत. तर हे सगळं करण्यासाठी म्हणजे हा एक संपूर्ण एक असा प्रकल्प तयार केला होता की सगळ्यांना काय करावं हे समजेल. एक मला प्रामुख्याने सांगायची इच्छा आहे की ती जी फीड मिल मी बांधायला घेतली होती तो प्रोजेक्ट माझा हात म्हणजे काहीतरी कारणास्तव अर्धवट राहिला, तो झाला नाही पूर्ण. पण जेवढ्या लागणाऱ्या ज्या मोठ्या मशिनरी होत्या त्या मी सगळ्या आणल्या होत्या आणि 90% प्रोजेक्ट उभा केला होता. आणि तो प्रोजेक्ट त्यावेळेला काही कारणास्तव तुम्हाला IB ग्रुपचे बहादूर अली माहीत असते. तर बहादूर अलींशी मी काही कारणाने गप्पा मारत होतो, बोलत होतो आणि मी फीडबद्दल त्यांच्याशी बोलायला लागलो. आणि ते बोलता बोलता म्हणाले बाबा तुला एवढं कसं माहिती फीडबद्दल. मग म्हटलं असं मी केलेलं आहे. म्हटलं अशी एक बनवली आहे. ते म्हणाले कुठे फीड, म्हणजे आहे माहिती तिकडे पुण्यामध्ये. ते म्हणाले चला आत्ता आम्ही मुंबईत होतो, चल गाडीत बसलो आणि फीड मिल बघायला लागलो. त्यांनी सगळं बघितलं. ते म्हणाले कुठल्या बँकेकडे, म्हटलं ICICI बँकेकडे. म्हटलं चल बँकेमध्ये. आम्ही बँकेत गेलो. त्यांनी तिथल्या तिथे बसून ती सगळी फीड मिल विकत घेतली, घेऊन गेले. ती सगळी घेतली, त्यांनी सुरू केली. आणि त्यांना कळालं की काय टेक्नॉलॉजी फीड म्हणजे ग्राइंडर कसा असावा, मिक्सर कसा असावा, पेलेट मिल कुठली असावी, कंडिशनर कुठले असावे, कूलिंग कसं असावं, क्रमलर कसे असावे, म्हणजे काय त्यातलं महत्त्व आहे, त्याची जी काही रिलायबिलिटी हे त्याला कळालं. आणि आज भारतात त्यांनी ती जी मी फीड केली होती त्यावेळेला ती कदाचित 10 टन पर आवर होती. पण त्या कंपनीचे आता सगळे जे प्लांट आहेत नवीन ते त्याच कंपनीचे आणि त्याच इक्विपमेंटचे मोठे आहेत भरपूर. असे सगळे प्लांट त्यांचे आज आहेत. ग्रेट. मग आता हा जो काही परफॉर्मन्स वाढला आहे, आपण म्हणतो की FCR जो आहे पक्ष्यांचा, तर तो म्हणजे पूर्वी 2 वरनं आपण 1.5 पर्यंत आलो आहे. म्हणजे उत्पादकता आपल्याला सार्वकालीन उत्पादकता चांगली मिळते. मला असं वाटतं की त्याच्यामागे अशा प्रकारचे टेक्नॉलॉजीचे इंटरव्हेन्शन झालं भारतभरात गेल्या 20 वर्षात टप्प्याटप्प्याने, त्याचा पण एक फार मोठा वाटा असावा असं मला वाटते. मी परत एक ह्या नव्या प्रश्नाकडे येतो की व्हर्टिकल फार्मिंग सिस्टीम हा प्रश्न थोडासा मी विस्तृत विचारतो की ही सिस्टीम नेमकी काय आहे, भारताला त्याची गरज का आहे, किंवा खास करून पॅन्डेमिक नंतर म्हणजे आपण बघतो की लेबर शॉर्टेजचे इश्यू आहेत. त्याच्यानंतर आपलं ह्युमन इंटरव्हेन्शन जेवढं जास्त तेवढे आपल्याकडे प्रॉब्लेम तयार होतात. आणि म्हणजे नुसतं पोल्ट्री ॲटोमेशन मी असं पुरतं मर्यादित ठेवत नाही हा प्रश्न. तर ओव्हरऑल पोल्ट्री सेक्टर जे आहे भारतातलं त्याच्यात एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन किंवा मोठा बदल येईल की काय असं दिसते. कारण कमर्शियल लेयर्समध्ये, ब्रॉयलर ब्रीडर्समध्ये आणि त्याच्यानंतर ब्रॉयलर्समध्ये सुद्धा अशा प्रकारचं फार्म आता उभे राहत आहे. आणि शेवटी जागेची कमतरता पण आहे. आणि तुम्ही त्याला नेहमीच सांगतात की ॲप्रोच की नुसता फार्म उभा करून नाही तर त्याची इकोसिस्टीमचा सुद्धा आम्ही अभ्यास करतो.
म्हणजे आता पोल्ट्री उभा करताना मगाशी आपण जशी न्यूट्रिशनची चर्चा केली, पण आता पुढे जाऊन इथून पुढचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये ही जी म्हणजे हा शब्द पण नवीन आहे खरं म्हणजे आमच्यासाठी पण नवीन आहे की व्हर्टिकल पोल्ट्री फार्मिंग सिस्टम. तर ही व्हर्टिकल पोल्ट्री फार्मिंग सिस्टम ही नेमकी काय आहे आणि ह्या सिस्टमची गरज आणि ह्या सिस्टमचं भविष्य कसं असेल? मी जसं म्हणालं की सुरुवातीला मी जमिनीवर ब्रॉयलरसाठी ह्या सगळे इक्विपमेंट्स बनवले, EC फार्म केले जमिनीवर आणि लिटरच्या निगडीत जितके प्रॉब्लेम होते ते सगळे इतके जवळनं बघितले होते की एक लक्षात आलं होतं की हा पक्षी जो आहे म्हणजे पक्षी स्वतःच्या विष्ठेमध्ये चालणं ही इटसेल्फ टेक्निकली म्हणजे मला न पटणारी गोष्ट होती. बरोबर. तर हे जर त्याला लिटर उडायचं सुद्धा पाण्यामध्ये उडायचं, डस्ट होते, त्याच्या शरीरात जायचं. आय मीन हा जो सगळा प्रकार आहे ठीक आहे, एका प्रकारे तुम्हाला जमिनीवर तो खर्च कमी येतो असं वाटतं, पण तुमचे जे प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती तुमची खूप त्याच्यामुळे हॅम्पर होते. आणि तुमचे रिझल्ट्स खूप हॅम्पर होतात. तर असा फार्म सुरू करायला पाहिजे की ज्याच्यानी की तुम्ही विष्ठा पक्ष्यापासून बाजूला ठेवू शकता. आणि विष्ठा जर पक्ष्यांपासून जर बाजूला ठेवायची असेल तर तुम्हाला परत ॲडिशनल खर्च आहे. म्हणजे जर एक मॅन्युअर बेल्ट जर लावायचा असेल तर ती खर्च जास्त आहे. आता तो जर खर्च जर जास्त असेल पण लोकांना कसं आहे की शेवटी इन्व्हेस्टमेंट ही तेवढीच झाली पाहिजे, कारण रिटर्न तुम्हाला शेवटी 1 किलो पक्षी हा जो आहे किंवा 1 अंडे इतक्या रुपयालाच विकलं जाणार आहे. ते काही तुम्ही असं केलं म्हणून जास्तला विकलं जाणार किंवा असं करून काही कमी नाही होणार की तुम्हाला तेवढ्याच विकणार. मग तुम्हाला ही सिस्टीम कॉस्ट इफेक्टिव्ह कशी करायची, तर ही कॉस्ट इफेक्टिव्ह करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा काय त्यातला भाग आहे की जागेची बचत आणि बिल्डिंग. आता जागा आणि बिल्डिंग जर तुम्हाला तीच राहिली आणि जर तुम्ही हे गरजेच्या तुमच्या इक्विपमेंट्स आहेत की बाबा तुम्हाला मॅन्युअर काढलं पाहिजे, त्याला लागणारी सिस्टीम पाहिजे किंवा त्याला निपल सिस्टीम पाहिजे, पाणी दिलं पाहिजे व्यवस्थित, त्याला वेळेवर खाद्य दिलं पाहिजे, ऑटोमॅटिक फीडिंग पाहिजे, त्याला हवा दिली पाहिजे, त्याला टेम्परेचर, त्याची हवा, कारण हे सगळ्या गोष्टी त्याला पक्ष्याला व्यवस्थित इन्क्लुडिंग लाईट सगळं मोजून मापून पक्ष्याच्या गरजेप्रमाणे द्यावं लागतं. आणि जर हे त्याला गरजेप्रमाणे जर द्यायचं असेल तर त्याला खर्च खूप येतो. तर त्याला जर त्याचा खर्च जर तुम्हाला कमी करायचा असेल किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट ॲट पार विथ कन्व्हेन्शनल जर तुम्हाला आणायची असेल तर त्याचा मेन काय आहे की तुम्हाला व्हर्टिकल फार्मिंग केल्याशिवाय चालणार नाही. जसं तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल तर तुम्हाला घरं चांगलं पाहिजे, पण त्या जागेचं किंवा तुम्हाला जर त्याची इकॉनॉमी पाहिजे असेल तर तुम्हाला व्हर्टिकल करून तुम्हाला प्रत्येकाला तुम्ही 2-2 बेडरूमचे फ्लॅट द्या. बरोबर. नाहीतर एकच बेडरूमचा होईल. मग त्या जागेची किंमत किती होईल? अगदीच. त्याच्यावर जर 10 बसले तर तुम्ही सगळेजण मिळून हे करा, म्हणजे ती शेअर करता कॉस्ट. तर अशी कॉस्ट शेअर केली जाते व्हर्टिकल फार्मिंगमध्ये. आणि व्हर्टिकल फार्मिंगमध्ये ही कॉस्ट शेअर केल्यामुळे तुम्हाला तुमचं जे कॅपिटल युटिलायझेशन हे प्रॉपर होतं आणि तुम्ही जे पक्ष्याला पाहिजे ते तुम्ही अफोर्ड करू शकता. कारण पक्ष्याला तुम्ही जर म्हटलं की बाबा मी सगळं देतो पण मी टेम्परेचर देत नाही, मी सगळं देतो पण मी खाद्य वेळेवर देत नाही, मी सगळं देतो पण स्वच्छ पाणी देत नाही, चालणार आहे का? कुठलीही गोष्ट चालत नाही. मी बिल्डिंग स्वच्छ सुद्धा देत नाही म्हटलं तरी नाही चालत. मी सगळं देईन पण मी स्वच्छता कमी ठेवीन, चालतं का? नाही चालत. मी विष्ठा काढीन पण काढून बाहेर फेकून देईन, चालतं का? नाही चालत. तुम्हाला सगळ्या गोष्टी पक्ष्याला खाद्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित द्याव्या लागतात. आणि व्हर्टिकल फार्मिंगमध्ये त्याचा फायदा होतो की तुमची इकॉनॉमी सगळ्या गोष्टी या इकॉनॉमिकल होतात आणि तुम्हाला पक्षाला जे पाहिजे ते तुम्ही सगळं देऊ शकता. तुमचा क्वालिटीवर कंट्रोल राहतो, तुमच्याकडे स्टॅटिस्टिक्स सगळं असतं आणि जागेची बचत होते आणि एक प्रकारचं इंटिग्रेटेड अप्रोच असतो, मनुष्यबळ कमी लागतं. आता बऱ्याचदा सर याच्यात मुद्दा असा येतो की जेव्हा नवीन एंटरप्रेन्युअर एखादी टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करायला जातो तर त्यावेळेला होतं असं की जे काही पॉलिसी रिलेटेड इश्यू असतात, म्हणजे हा प्रश्न तुम्ही बऱ्याच मित्रांनी पण विचारायला सांगितले की ज्या वेळेला बॅटरी केजेसवर बॅन किंवा अशा प्रकारचे काही कंप्लायन्स येतात, कोणीतरी कोर्टात जातं तर
समजा एखाद्या एंटरप्रेन्योरने इन्व्हेस्ट केल्यानंतर जर असा काही कंप्लायन्स आला तर त्याने कसं तोंड द्यायचं, किंवा हा जो युक्तिवाद आहे की केजेसमध्ये ॲनिमल जे काही प्रोटेक्शन व्हायला पाहिजे त्याच्या हक्कांचं, किंवा प्राणी हक्क यांच्याकडनं, किंवा पेटाचं पण नाव आहे त्याच्यामध्ये, तर समजा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून उद्या जर असा काही कंप्लायन्स आला तर त्याला इंडस्ट्री म्हणून आपण कसं तोंड देणार आहोत, किंवा या संदर्भात तुमची बाजू काय आहे इंडस्ट्रीची? पहिली गोष्ट, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा हा लॉजिकल पाहिजे. अच्छा. सगळ्यात महत्त्वाचा. जर तुम्ही लॉजिकली कुठच्याही गोष्टीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की पक्ष्याची गरज, तुम्ही पक्षी असेल, कुठलाही प्राणी असेल, कोणी असो, तो तुमच्या घरातला कुत्रा असो, तो त्याला प्रेमाने दिलं पाहिजे, त्याला खाद्य दिलं पाहिजे, त्याला हवा, त्याला जे लागतं ते व्यवस्थित दिलं पाहिजे. प्रेम नुसतं असं कुरवळण्याने नाही होत. मी कुत्र्याला घेतलं, कुरवळलं, पण त्याला जर लसी नाही दिल्या, त्याला जर मी कुठेतरी सोडून दिलं, त्याला काहीतरी केलं, मी प्रत्येक गोष्ट, तुमचा जो प्राणी आहे त्याला अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी, न्यूट्रिशन पासून त्याला सगळ्या गोष्टी, हवा, पाणी, सगळं खाद्य, सगळं हे द्यावं लागतं. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. हे सगळेजण, म्हणजे तुम्ही आता हा विषय काढला, त्या विषयावर मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो की हे लोक म्हणतं की पक्षाला आपण देतो, म्हणजे बिल्डिंगमध्ये तुम्हाला ठेवलं, जागा पडेल, तुम्हाला बंगलात दिला पाहिजे. हा कन्सेप्ट पहिली गोष्ट चुकीचं आहे. की तुम्ही फ्लॅटमध्ये, सेल्फ कंटेंट फ्लॅटमध्ये काय असतं, तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जागा लहान असते पण मला आवश्यक सगळ्या आवश्यक असतात की तुम्हाला जे सर्वाइव्ह होऊ शकतो, ॲटलिस्ट व्यवस्थित सर्वाइव्ह होण्यासाठी जे स्वच्छ, व्यवस्थित, हवेशीर जे काय पाहिजे ते सगळ्या गोष्टी दिल्या जातात. माझं एक म्हणणं आहे, नुसती जागा देण्याने फायदा होतो का? मी एक कोंबडी घेईन आणि त्याला वाळवंटात सोडीन आणि सांगितलं तुझ्यासाठी बघ, इथे मी अगदी गोणीभर फीट ठेवलेलं आहे आणि इथे बॅरलभर पाणी ठेवलेलं आहे, पण हे बाहेर 50 डिग्री आहे, 45 डिग्री आहे, ऊन आहे, पण मी तुला जागा किती दिली आहे, तू पळशील तितकी जागा आहे तुला. अगदी. कारण हे पक्षी असे की अगदी वीज कडाडली तरी सुद्धा मॉर्टॅलिटीचे आपल्याकडे इश्यूज आहेत, किंवा अशा वातावरणात जेव्हा गारपीट होते त्याला जरी तुम्ही मुक्त जरी सोडलं तरी ते सर्वाइव्ह नाही होऊ शकत. सर्वाइव्ह नाही होऊ शकत. त्याला काय गरज आहे त्याची ही भागवली पाहिजे. त्याला त्याची गरज, त्याची गरज, दोन्ही गरजा. नाही, त्याची गरज भागली तर तुमची गरज भागेल. तुम्ही नुसतं करून बघा, एक 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 करून बघा की त्याची एक गरज भागवू नका. एक गरज, नुसतं निवारा जरी दिला नाही तरी मरणार आहे तो. काही तुम्ही त्याची एक गरज भागवू नका. तुमची गरज भागणारच नाही, तुमच्या घरात खिशातनं पैसे जातील. हो हो, बरोबर. नाही, आपल्या एवढ्या विशाल लोकसंख्येच्या देशाला अशा प्रकारचे मला नाही वाटत कंप्लायन्स परवडणारे तर नाहीच आहेत अशा प्रकारचं. पण मला वाटतं कोर्टाने नंतर त्याला नाही ना. आणि बेसिकली कसं आहे ना, आपण आज ॲग्रिकल्चरमध्ये, अजून ॲग्रिकल्चरमध्ये व्हर्टिकल फार्मिंग का आलं आहे? आम्ही पोल्ट्रीमध्ये व्हर्टिकल फार्मिंग गेले 20 वर्षाच्या गोष्टी करतोय. व्हर्टिकल फार्मिंग आज ॲग्रिकल्चरमध्ये येत आहे. मग तुम्ही म्हणणार का की बाबा त्या झाडाला त्रास होतोय, त्याला जा बाबा ठेवा, तुम्ही शेतामध्ये टाका, त्याला नका ठेवू ग्रीन हाऊसेसमध्ये, त्याला ग्रीन हाऊसमध्ये एकावर एक ठेवलं, पॉटमध्ये ठेवलं, म्हणणार आहात का तुम्ही? त्याला ग्रीन हाऊसेसमध्ये जेव्हा तुम्ही ठेवता आणि त्याला व्हर्टिकल फार्म देता तेव्हा तुम्हाला फर्टिगेशन परफेक्ट द्यावं लागतं. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, त्याला किती लाईट लागतो, त्याचं फोटोसिंथेसिस झालं पाहिजे, त्याला किती आर्द्रता पाहिजे, त्याला कार्बन डायऑक्साईड किती पाहिजे, कधी पाहिजे, रात्रीच्या वेळेला कधी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला मोजून व्यवस्थित दिली तर त्याची ग्रोथ होणार आहे. आणि मग कमी जागेमध्ये तुम्ही जास्त प्रोडक्टिव्हिटी घेऊ शकाल. तुम्ही एक लॉजिक नेहमी सांगतात की जर क्रुएल्टी असेल तर मग परफॉर्मन्स कसा मिळतो. मला वाटतं हे कन्व्हिन्सिंग आहे. पण आता शेवटी तुम्ही जसं म्हटलं की जशी दृष्टी तशी सृष्टी, म्हणजे त्यांनाही अधिकार आहे त्यांच्या पद्धतीने मतं मांडण्याचा आणि आपल्यालाही ते डिपेंड करण्याचा, किंवा इंडस्ट्रीलाही पुढं जायचं आहे त्या सगळ्यामधनं. तर याच्यामध्ये एक नेहमी असं म्हटलं जातं की गारटेकचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे, ॲटोमेशनमध्ये असेल किंवा व्हर्टिकल पोल्ट्री फार्मिंगमध्ये असेल, की तुम्ही की एक पेटंटेड फीडिंग सिस्टीम तुमच्या 40 वर्षाच्या अनुभवातून तुम्ही डेव्हलप केलेली असं तुम्ही सांगताय. तर ती फीडिंग सिस्टीमचे काय नेमकी ती सिस्टीम आहे आणि तिचे तुम्हाला फीडबॅक कसे मिळत आहे? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदा की 2001 जेव्हा मी परत सुरुवात केली तर तेव्हा मी सगळ्यात पहिले विचार केला की जे आम्ही आत्ता जमिनीवर करत होतो, पोल्ट्री फार्म जमीन होतं, आता मला ते करायचं नाही आहे, त्याच्यापासून काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, पोल्ट्रीला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि त्यावेळेला
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं व्हर्टिकल फार्मिंगवर गेलो. म्हणजे मी हे 2001च्या गोष्टी करतोय की त्यावेळेला पासून सुरू 20 वर्ष ज्या तुम्ही सर्व्हिसेस फक्त जमिनीवरती स्पेशलायझेशन केलं. अच्छा, त्या फ्लोअरवरच्या होत्या, त्या फ्लोअरवरच्या होत्या, पाण्याची सिस्टीम असेल ती पुढच्या, तुम्ही त्यावेळेला विचार केली पुढच्या 20 वर्षात आता व्हर्टिकल फार्मिंग लागणार आहे भारताला. आणि ते भारताला व्हर्टिकल फार्मिंग लागणार आहे, तर ते करायचं आहे. त्या दृष्टीने आम्ही 2001 मध्ये सुरुवात केली व्हर्टिकल फार्मिंगची. आणि व्हर्टिकल फार्मिंगची सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यावेळेला माझ्या एक लक्षात आली की सगळ्यात अवघड जो पक्षी आहे, ज्याला मॅनेज करायला सगळ्यात अवघड आहे, तो ब्रॉयलरचा ब्रीडर पक्षी आहे. ब्रॉयलर ब्रीडर हा सगळ्यात अवघड पक्षी आहे. आणि एक चूक झाली की एक अंड त्याचं आताचं 35 रुपये, मला माहीत नाही किती, पण जे काय असेल ते की खूप फरक होतो आणि खूप महाग असतं आणि त्याचा खर्चही जास्त असतो. तर त्यावेळेला त्या म्हणजे त्या ब्रीडरला रेअर करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील आणि ज्याची कमतरता होती, मी म्हटलं आधी आज आपण ह्या दृष्टिकोनातून बघूया आणि त्या ब्रीडरला काय पाहिजे ते जर आपण करू शकलो तर बाकीच्या पक्षांना आपण सहज करू शकतो. तर ब्रीडरसाठी जेव्हा आम्ही व्हर्टिकल फार्म्स पहिले बनवले, सगळ्यात पहिले कारण का व्हर्टिकल त्यावेळेला बनले की ब्रीडरला खाद्य कमी, आणि कारण त्याला ते स्किपर डे असतं किंवा त्यांना रिस्ट्रिक्टेड फीड असतं, दिवसातून एकदाच फीड दिलं जातं, मग ते दिवसभर पाणी जास्त पितात, म्हणजे त्यांच्या विष्ठेमध्ये युरिन जास्त असते, म्हणजे मॅन्युअर फार एकदम वेट असतं, ओलं असतं. त्यामुळे ते जे मॅन्युअर आहे ते तिकडनं काढणं हा त्यातला सगळ्यात पहिला भाग होता. ते केलं. आणि नंतर एक लक्षात आलं की हा जो पक्षी आहे रिस्ट्रिक्टेड डाएटवर का ठेवतात, रिस्ट्रिक्टेड डाएटवर ठेवतात कारण त्याचं जेनेटिकली तो जो पक्षी आहे त्याची जेनेटिकल पोटेन्शियल काय असतं, खायचं आणि वजन वाढवायचं, तरच त्याचे जी ऑफस्प्रिंग्स आहेत किंवा आपण जे ब्रॉयलर म्हणतो तर ते पण तसे होतील की त्यांचं वजन वाढेल. म्हणजे थोडक्यात जेनेटिकली हे वजन वाढणं हा त्यांचे गुणधर्म आहे तो. पण हे करताना त्यांना कंट्रोलमध्ये फीड द्यावं लागतं, म्हणजे त्यांना जेवढं गरज आहे तेवढं द्यावं लागतं. त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर त्यांचं वजन वाढेल आणि त्यांची प्रॉडक्टिव्हिटी कमी होईल, ते मेटिंग नाही करणार, ब्रीडिंग होणार नाही. तर कंट्रोल फीडिंग हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्या जगभर मी तिथे तुम्ही ब्रीडर फार्मचं घेतलं की त्याला तिथे लिहून ठेवलेलं असतं की ह्याला हा ग्राफ आहे, या ग्राफप्रमाणे ह्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याला 105 ग्रॅम द्या, नंतर 108 ग्रॅम द्या, नंतर 110 ग्रॅम द्या, नंतर असं करा. म्हणजे प्रत्येक वेळेला वाढवत जा, त्याची पीकप्रमाणे कमी करा. हे सगळं इतकं हे बोलणं फार सोपं आहे. तुमच्या शेडमध्ये 20,000 पक्षी आहेत, प्रत्येक 20,000 पक्षाला मेलला इतकं ग्रॅम द्या, फिमेलला इतकं ग्रॅम द्या. हे सगळ्या जगभर नुसते बोलायचे, बोलणं बरोबर आहे हां. आणि जगामध्ये सिस्टीम पण अशा होत्या की ते म्हणायचे हो किती द्यायचं, इतकं ग्रॅम द्यायचं का, म्हणजे काय करायचं, हा ठीक आहे म्हणजे आज मला 2 टन ह्या पक्ष्यांना दिलं पाहिजे, हां मग मी मोजतो 2 टन हां टाकतो हां आणि असं देऊन टाकतो आणि समजतो आता 2 टन दिलं ना सगळ्यांनी 105च्या वर खायचं नाही. असं होऊ शकतं का? तो पक्षी किती खाईल, तो किती खाईल आणि तो कसा प्रत्येकाने. तर त्यावेळेला हा जो भाग फार महत्त्वाचा होता. तर तेव्हा आम्ही एक सिस्टीम तयार केली की केजमध्ये पक्षाच्या समोर समजा आता तुम्ही पक्षी असेल आणि जर त्यांना 105 ग्रॅम आहे तर फक्त कम्प्युटरवर म्हणायचं, म्हणजे शेडमध्ये समजा 20,000 पक्षी आहेत, त्या 20,000 पक्षामध्ये 2,000 मेल आहेत, हां लाईन असतील 7-8 लाईन असतील, 3 टायर असेल, एवढे पक्षी असतील, तर नुसतं कम्प्युटरवर म्हणायचं की मेलला 165 ग्रॅम नुसतं असं टाकायचं, फिमेलला 105 ग्रॅम, बस संपलं. आणि मग ती सिस्टीम कंप्लीट ती जाते, प्रत्येक पक्षाला तेवढं पक्षी फीड देते. आणि नुसतं एवढंच नाही, तुम्ही जर तिथे ठरवलं की हे बॉक्स आपण रिकामे ठेवायचे कारण ते पक्षी नाही आहेत हां, आणि कम्प्युटरला सांगितलं की जिथे पक्षी नाहीत तिथे ते फीड देत. ही मी जगात पहिल्यांदा आणली सिस्टीम आणि हा आमचं पेटंट आहे याच्यावरती. अच्छा, याच्यावर म्हणजे न्यूट्रिशनिस्टने जे सांगितलं आहे अगदी तेवढं देणारी टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान, म्हणजे न्यूट्रिशनिस्ट जरी सांगितलं असेल की अमुक प्रमाणात द्या पण ते तसं जात नव्हतं आणि त्याचे परिणाम आपल्याला मिळत नव्हते. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला न्यूट्रिशनचा पण अभ्यास सगळा करायला लागला किंवा बेसिक सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायला लागल्या असतील किंवा आपण म्हणजे याच्यात काही प्रश्न असे आहेत की आता ज्या वेळेला टेक्नॉलॉजी अशी इव्हॉल्व होत जाते,
त्या वेळेला त्याचे काही दुष्परिणाम पण समोर येतात किंवा आपल्याकडे ऑल टाईम हाय प्रॉडक्टिव्हिटी मिळाली, प्रोडक्शन वाढलं आणि बऱ्याचदा मंदीसुद्धा त्या सगळ्या उत्पादन वाढीमुळे येते. म्हणजे मला असं विचारायचं की ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी स्वीकारण्यासाठी भारत, आपला देश आता रेडी आहे का? कारण अजूनसुद्धा हे प्रमाण माझ्या मते ब्रॉयलर ब्रीडर्समध्ये किती प्रमाण असेल ते तुम्ही चांगलं सांगू शकता, किंवा कमर्शियल ब्रॉयलर्समध्ये तर 1% नसावं. अजूनही आपलं जे फ्लोअर सिस्टमवरच जास्त करून चाललं आहे. तर प्रश्न असा आहे की हे मिथ आहे का उत्पादन वाढतं की उत्पादन कंट्रोलही करता येतं? म्हणजे अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे आपण बाजाराला हवं तेवढं उत्पादन देऊ शकतो का, असा प्रश्न आहे सरळ. आणि जर अशा प्रकारचं तंत्रज्ञान जर ब्रॉयलर्समध्ये आलं तर आत्ता जी काही समस्या येते आपल्याकडे की आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही बॉडी वेट बऱ्याचदा, किंवा खूप अनुकूल असं नैसर्गिक परिस्थिती आली, तर मला असं विचारायचं की हे जे तंत्रज्ञान आहे तर ते आपल्याला जसं प्रोडक्शन वाढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी किंवा संतुलित ठेवण्यासाठी अशा तिन्ही साईडने उपयुक्त आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, जरूर. जर तुमचा आज एक साधा घ्या की आता आज दसरा झाला, हो, आता दसरा होणार आहे किंवा होळी झाली असेल, होळीच्या वेळेला तुम्ही प्रोडक्शन जास्त घेता, बरोबर. हो. आणि ते प्रोडक्शन आहे खूपशा वेळेला की तुम्ही का जास्त घेता की तुम्हाला वाटतं की बाबा काही ना काहीतरी होईल, प्रोडक्शन कमी होईल, तरी माझ्याकडे असायला पाहिजे. म्हणजे मला 10,000 पक्षी पाहिजे तर मी 12,000 टाकेन की बाबा मला हा सीझन नको तोडायला. हो, मला हा सीझन मिळायला पाहिजे. मला हे 10च्या ऐवजी जर मी 10 टाकले आणि मला 8 मिळाले तर मलाही प्रॉफिट मिळणार नाही, आणि म्हणून मी 10च्या ऐवजी 12 टाकतो. आता जेव्हा 10च्या ऐवजी मी 12 टाकतो आणि मला 8 मिळतात, आणि 8 मिळणार म्हणून मी 12 टाकतो, असे किती जणं करतात? भरपूर जणं करतात की प्रोडक्टिव्हिटी कमी येते. आज विचार करा, तुम्हाला जे 10 पाहिजे होते त्याच्याऐवजी 8 मिळाले, कोणाचं नुकसान झालं? नुकसान कोणाचं झालं? अखंड देशाचं झालं. हो, पण तोच प्रॉब्लेम मोठा आहे सध्या. म्हणजे आज ते पैसे कन्झ्युमरला मिळाले का? त्यातनं कोणाला प्रॉफिट झाला? कोणालाही नाही झाले. सगळ्यांचं नुकसान झालं. आणि ते प्रोडक्शन आपल्याला व्यवस्थित मिळावं म्हणून आपण थोडं जास्त टाकतो. म्हणजे काय? वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ फीड, सगळं वाया गेलं. पण जर तुम्हाला माहिती आहे की मी 10,000 टाकलं तर मला 10,000च मिळणार आहेत. अगदी ॲब्सोल्यूट. तर ही टेक्नॉलॉजीचं काम काय की प्रेडिक्टेबिलिटी जी आहे ही व्यवस्थित येणं, प्रोडक्टिव्हिटी, प्रेडिक्टेबिलिटी ही तुमची मेंटेन करणं, इक्विपमेंट किंवा तुमची टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचं काम ते. तुम्ही तेच म्हणालात की मला असा शेतकरी घडवायचा आहे की जो सगळ्यांना हवा आहे. मला वाटतं की असा शेतकरी आपल्याला डेव्हलप करायचा आहे किंवा त्याला टेक्नॉलॉजीने असं इक्विप करायचं आहे की कन्झ्युमर पण म्हणेल यांच्याकडचं प्रॉडक्ट चांगलं आहे, इंटिग्रेटेड पण म्हणेल की अरे हा मला हवा आहे. तर हे तुम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने करायचं आहे की आणखीन काही आहे याच्यात वेगळं? आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मी आजपर्यंत मला प्रश्न दरवेळेला विचारतो की ह्या सगळी टेक्नॉलॉजी आणली आजपर्यंत भारतामध्ये, म्हणजे जेवढं तुम्ही ब्रीडरमध्ये घ्या जगभर असेल तेव्हा आम्ही त्या लेवलपर्यंत आणली. तुम्ही कमर्शियल लेअरला आम्ही त्या लेवलपर्यंत आणलं. ब्रॉयलरला सुद्धा, म्हणजे ब्रॉयलर ऑटोमेशन इंडियामध्ये आम्ही तेवढं करत नाही, बाहेर परदेशात करतो. काय लेवलला करतो माहिती आहे का? व्हर्टिकल फार्मिंग, की एका शेडमध्ये 50 ते 1 लाख पक्षी एका शेडमध्ये फक्त. आणि ते पण किती? एक 150 मीटरचे 100 मीटर बाय 20 मीटरच्या शेडमध्ये फक्त एवढे पक्षी. नुसतं तेवढं नाही, इतकं सगळं ऑटोमॅटिक असतं. पक्षी तयार झाल्यानंतर तो पक्षी कन्व्हेअरनी बाहेर येतो, पडतो आणि तुम्ही बॉक्समध्ये पडतो, बॉक्स बाजूला करा, पक्षी बॉक्स पडतो, बॉक्स जवळ. मग ह्या लेवलला आम्ही ऑटोमेशन आणलं आहे. तर हे इतकं केल्यानंतर मला दरवेळेला प्रश्न पडतो की आज सगळ्यात मोठं की ब्रॉयलर फार्मर जो आहे भारतात, लेअर फार्मर तर थोडे सुधारत आहेत, पण ब्रॉयलर फार्मर 90% अजून हे त्यांना अजून गरज आहे की त्यातनं बाहेर यायची त्यांना गरज आहे. आता त्यांना जी गरज आहे बाहेर यायची, पण दरवेळेला ते मगाशी म्हटल्याप्रमाणे
ते पूर्ण जे करायला पाहिजे ते 100% करत होत नाही. ते अर्धवट काहीतरी करतात. किंवा उन्हाळ्यासाठी म्हणून मी आपलं एक कूलिंग पॅड लावला, एक काहीतरी फॅन लावला, कर्टन टाकला, मी काहीतरी जुजबी करून टाकलं. काहीतरी जुजबी करणं, जुगाड करणं किंवा जुजबी करणं, फीडिंगचं, हे सगळं चाललं आहे. आता ह्याच्याने काय होतं, कन्सिस्टन्सी मिळत नाही आणि रिझल्ट मिळत नाही. म्हणजे जर तुम्हाला समजा एक गोष्ट करायला जर 50 लाख रुपये खर्च केला असेल आणि तुम्हाला वाटलं की मी 35 लाखात केलं, तर ते खरं काही 35 लाखात झालेलं नसतं, ते 35 लाख वाया गेलेले असतं. पैसे जातात. तर आज मला विचाराल तुम्ही मला काय करायचं आहे, मी म्हटलं की मला जेवढा एक्सपिरियन्स आहे किंवा मला जे काही समजलेलं आहे या बाबतीमध्ये, तर मला असा फार्मर घडवायचा आहे. आणि मी आता हेच ठरवलं आहे की आजपासून, आणि पहिले मी तो हे आपलं इकडचं क्षेत्र घेणार आहे आणि तिथे असे फार्मर घडवणार आहेत. मी ऑलरेडी घडवलेत काही, बाकी आता राजकोटमध्ये केलं आहे सगळे. असा फार्मर घडवणार आहे की त्याची बिल्डिंग, म्हणजे त्याचा फार्म कसा असावा, म्हणजे त्यांनी फार्म कुठे, म्हणजे मी आता हेही सांगणार की बाबा इथे फार्म करू नकोस. अच्छा, लोकेशन, ती जागा योग्य. फार्म इथे कर, फार्म असा कर, त्याची बिल्डिंग अशी पाहिजे, त्याचं इन्सुलेशन असं पाहिजे, त्याचं सगळ्या गोष्टी, व्हेंटिलेशन, पॉवर, त्याचं स्टँड बाय, त्याचं प्रत्येक गोष्ट, त्यांनी शेड धुवायची कशी, की त्यांनी ती मेंटेन कशी करायची, म्हणजे त्यांनी त्याचा असा फार्म तयार करणार आहे आणि करणार, म्हणजे इथे आपल्या इथेच करणार असे फार्म की त्याची जे रिझल्ट्स असतील ते इतके अप्रतिम असतील आणि इतके कन्सिस्टंट असतील की त्या फार्मरला कुठलाही इंटिग्रेटर म्हणायला पाहिजे की बाबा मी ह्याला रुपये जास्त देईन पण ह्याच्याकडे पैसे देईन, याला रुपये जास्त देईन, जखमी देईन. जसं एक साधी गोष्ट आहे की आज तुम्ही भाड्याने जर समजा एक टॅक्सी घेतली, आज तुम्ही भाड्याने टॅक्सी घेतली, टॅक्सीचे समजा जे काय असेल 15 रुपये किलोमीटर असेल, समजा सगळेजण 15 रुपये किलोमीटर देणार आहे. हो, बरोबर, जे काय असेल ते. तुम्ही गाडी टॅक्सी गेली तुमच्या समोरनं, ती त्याचा रंग बरोबर नसेल, टायर बरोबर नसेल, तुम्ही म्हणा तू जा रे, स्वच्छ नवीन चांगली टॅक्सी दिली, मी तेवढेच पैसे द्या, मी चांगला का नाही घेणार, घेणारा माणूस सुद्धा का नाही म्हणणार. तसा फार्म सुद्धा आपला असावा पाहिजे की त्यांनी म्हटलं पाहिजे मला हेच पाहिजे म्हणून, मी एवढेच पैसे देणार आहे, बरोबर सगळं. तर ह्या पद्धतीचे फार्म तयार करणं, ह्याची जबाबदारी मी घे इच्छितो आणि हे करणार आहे. आणि हे करून दाखवणार नेक्स्ट 5 वर्षात. मला फक्त तेवढंच करायचं आहे की आयडियल फार्मर, आयडियल फार्मर आणि आयडियल फार्मिंग. याला जी जागा आपण मगाशी उल्लेख केला की 2500 स्क्वेअर फुटाच्या जागेवर म्हटलात का तुम्ही, मी जर चुकीचं ऐकलं? नाही 2,500 नाही. काय म्हटलं की जे आपण आखाती देशातलं जे उदाहरण दिलं, आखाती देशात ना, ते एक शेड समजा ती साधारणपणे 300 फूट, म्हणजे एक 300 फूट बाय 50 फूट, म्हणजे 15,000 स्क्वेअर फूटमध्ये 50,000 पक्षी. अच्छा, 15,000 स्क्वेअर फुटामध्ये 50,000 पक्षी. आता 15,000 स्क्वेअर फुटामध्ये 15,000 पक्षी येतात आता भारतात. हो, बरोबर ना, म्हणजे त्याची तिप्पट क्षमता वाढते त्या जागेची. हो, आणि तशा प्रकारचे आयडियल फार्म तुम्हाला इथं अपेक्षित. हा, म्हणजे तशा प्रकारचे, म्हणजे ते आता त्या लेवलला कोणाला ऑटोमेशन करायचं तर त्या लेवलला करून देत. काही लोकांना जर मला फक्त जमिनीवर ऑटोमेशन करायचं असेल तर जमिनीवर. पण जे काही तुम्ही कराल, जे काही जर मी त्याच्यात हात घातला, मी जर म्हटलं की हा ब्रॉयलर फार्म मी करणार, गारटेक करणार, तर तो गारटेक फार्म फक्त तो त्यांच्या पद्धतीने असेल, त्यांच्या नॉर्मप्रमाणे असेल, गारटेकच्या त्याप्रमाणेच करणार. अच्छा, कारण भले आम्ही 10 शेड करू किंवा 50 शेड करू, पण त्या परफेक्टच असायला पाहिजे. आणि तो फार्मर, त्या फार्मरनी त्याच्यामधनं पैसे कमवून त्यांनी परत येऊन दुसरी शेड बांधली पाहिजे. बरोबर, हे अगदी. आणि हे तर्कसंगत यासाठी आहे की आता जागांच्या ज्या किमती आहेत, म्हणजे अगदी गावाकडे सुद्धा 20 लाख एकराच्या खाली जागा मिळत नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला 15-15 हजाराचे 3 शेड बांधायचे असतात, त्यावेळेला तेवढी जागा पण जाते. मग फीड मिलला जागा उरत नाही किंवा बाकी तुम्हाला वेअरहाऊस करायचं असेल तर त्याला जागा उरत नाही. तर ह्या मॉडेलमध्ये जागेची कॉस्ट टेक्नॉलॉजीच्या कॉस्टमध्ये मला असं वाटतं की ती कॉस्ट परत कमी होते खूप. जेव्हा ज्या वेळेला म्हणजे जागेची कॉस्ट कॅल्क्युलेट केली तर आपण जे नवीन सिस्टीम उभी करतो आहे त्यातनं त्या बऱ्याच गोष्टी डायल्यूट व्हायला मदत होते. तर आपण जी काही आत्तापर्यंत जी काही चर्चा केली ती खास करून पोल्ट्री सेक्टरच्या अनुषंगाने होती. त्याच्यातलं जे एक्सटेन्शन आहे किंवा प्रचार प्रसार किंवा संघटनात्मक कार्य आहे, त्यात आपण अजून त्या विषयावर गेलेलो नाही. आणि त्या अनुषंगाला असं विचारतो की गेल्या 10 वर्षातल्या
म्हणजे भारतातल्या पोल्ट्रीमधली सगळ्यात जर हॅपनिंग काही गोष्ट असेल गेल्या 10 वर्षामध्ये, तर हैदराबादचा जो इव्हेंट आहे, म्हणजे नोव्हेंबरला, गेली 2 वर्षे पॅन्डेमिकमुळे अडचणी आल्यात, परंतु हैदराबादचा इव्हेंट म्हणजे पोल्ट्रीची पंढरी त्याला म्हटलं जातं. आणि कारण लोकल रिजनल इव्हेंट व्हायचेत, परंतु तेवढं त्याच्यात लोकांना पाहायला मिळायचं नाही. म्हणजे नॉलेज डे सारखी कन्सेप्ट आहे की नॉलेज डेमध्ये ज्याही लोकांनी नॉलेज डे कव्हर केला ती लोकं येऊन सांगतात की काय प्रकारचं, म्हणजे नुसतं ते नेटवर्किंग नाही आहे असं. तर मला असं वाटतं की ती खरोखरच ज्ञानाची देवाणघेवाण, आणि त्याहून पुढे जाऊन जागतिक दर्जाचे सायंटिस्ट तिथे येतात, जागतिक दर्जाचे टेक्नोक्रॅट येतात, म्हणजे सगळ्या प्रकारचे टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म तिथे अवेलेबल आहेत. तर प्रश्न असा आहे की पोल्ट्री इंडिया, म्हणजे पोल्ट्री इंडिया हा एक ब्रँड झालेला आहे. आणि पोल्ट्री इंडिया हे 10 वर्षापूर्वी आपण जी सुरुवात केली ह्या ब्रँडची, तर ह्या मागची कन्सेप्ट आपली काय होती आणि त्याला हे जे यश मिळालं, तर तेवढं आपल्याला अपेक्षित होतं किंवा त्या संदर्भातले तुमचे फीडबॅक काय पोल्ट्री इंडियाविषयी? कारण हा काही गारटेकचा विषय नाही आता, तर हा थोडासा एक्सटेन्शनचा विषय आहे, ज्ञानाच्या प्रचार प्रसाराचा विषय आहे. आणि हा इव्हेंट जरी हैदराबादमध्ये होत असेल तर तिथे हर दुसरा व्यक्ती मराठी बोलणारा असतो, म्हणजे एवढा क्राऊड आहे. आणि आणखीन एक म्हणजे धुमाळ साहेबांचं पण मी नाव घेईल, आणि धुमाळ साहेबांचं जे आपले सहकारी आहेत, तर तिथे गेल्यावर म्हणजे मराठी माणसांनी भरवलेला इव्हेंट की जो जागतिक, आता म्हणजे तसं जागतिक दर्जाचं आहे, कारण मला वाटतं 27-28 देशातले लोक त्याच्यात येतात. तर ह्या इव्हेंटविषयी आणि पोल्ट्री इंडियाचं ब्रँडमध्ये कसं रूपांतर केलं त्याविषयी सांगा. नाही, ही संकल्पना जी आहे ती अनिल धुमाळांची होती. म्हणजे आम्ही दरवेळेला पोल्ट्री फार्म एक्झिबिशनला जायचो आणि एवढे छोटे छोटे एक्झिबिशन सारखे इतक्या ठिकाणी करायचे. आणि आमचं म्हणजे कसं असतं इक्विपमेंटच्या लोकांना, आम्ही म्हणजे सर्कसच असते, सगळे तंबू घेऊन जायचं, ती सगळी सर्कस उभी करायची आणि निघायचं. तर त्याच्यातनं आम्ही जे करायचो त्याच्यातनं काही आम्हाला मायलेज मिळायचं नाही, म्हणजे काही क्राऊड यायचं नाही, म्हणजे ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं ते काही बरोबर करायचे नाही. तर अशी एक आयडिया होती की आपण जर सगळ्यांनी मिळून, आपला व्यवसाय पण नाही तुमचं, प्रदर्शन असं करू, आपण सगळे एकत्र आलो आणि जर आपण काही केलं तर ते चांगलं होईल. आणि मग त्याची सुरुवात केली आणि ती सगळ्यांनी बघितलीच की हळूहळू करून आम्ही एका हॉलवरनं, म्हणजे आता आम्हाला हॉल कमी पडायला लागला आणि आम्ही त्याला सांगायला लागलो की आता तुम्ही नवीन बांधा आमच्यासाठी. म्हणजे आम्ही टेम्पररी 2 हॉलसुद्धा करायला लागलो आणि आता त्यांना नवीन हॉल मोठे बांधा असं त्यांना सांगितलेलं आहे आणि ते बांधतायत. तर त्या आता ऑफकोर्स ह्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे, असं त्याच्यात काही माझ्या एकट्याचं आहे किंवा असं नाही आहे. चक्रधर राव आहेत, अनिल धो आहेत, बाकी सगळे जे लोक आहेत सगळ्यांचा त्याच्यात सहभाग आहे. सगळ्यांनी मिळून केलेला आहे. त्याच्यातला म्हणजे जर सहभाग माझा जर असा पर्सनली सहभाग असेल तर तो त्याला एक कमर्शियल दर्जा देणं, त्याच्यात पैसे घालणं. म्हणजे मला जर अनिलने सांगितलं खर्च करायचा नाही तर मी म्हणणार नाही करायचा, एवढंच मी काम केलं. म्हणजे तर प्रत्येक म्हणजे त्याचं ब्रँडिंग करणं, त्याच्यावरती खर्च करणं, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी जे करणं, कारण माझा हात नेहमी असा असतो खर्चा बाबतीत, ते फक्त लोक आवडतात. मी म्हटलं टाकल्याशिवाय येत नाही, म्हटलं पैसे टाकावे लागतात. तर नॉलेज डे सुद्धा त्यातलाच भाग आहे. आम्ही पूर्वी नॉलेज डे पहिले 2 वर्ष तिथेच एक छोट्या हॉलमध्ये केलं आणि एक्झिबिशन करता करता लोक तिथे ते नाही, पूर्वी पहिले जे सुरुवातीचे 2 टेक्निकल सेमिनार म्हणा, जे पहिले 2 टेक्निकल सेमिनार झाले तर ते आम्ही तिथेच त्या पोल्ट्री एक्झिबिशनच्या वेळेलाच एक सुरू करायचो. म्हणजे तिकडे सायमल्टेनियसली, म्हणजे तुम्ही तिकडे जा, इकडे या, तिकडे जा, कुठलं लेक्चर अटेंड करा किंवा परत जा. हे जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा ज्यांना एक्झिबिशन अटेंड करायचं आहे त्यांना सेमिनार अटेंड करायचं आहे, आणि ज्यांना सेमिनार करतायत त्यांचे हे 2 दिवसातले एक्झिबिशन, कारण एक्झिबिशनचा वेळ त्यांनी सेमिनारला द्यायचा का आणि सेमिनारनी एक्झिबिशनचा वेळ घ्यायचा का त्यांचा, हा 2 गोष्टी कॉन्फ्लिक्ट बघितल्या. हे कॉन्फ्लिक्ट बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा इव्हेंट आपण वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणून तो इव्हन ते नाव जे आहे नॉलेज डे ते मी कॉइन केलं आणि मी म्हटलं नाही हे भव्य झालं पाहिजे. आणि त्यावेळेला पहिला नॉलेज डे आम्ही नोव्होटेल हॉटेलमध्ये, जे आत्ता आपण दरवर्षी करतो तिथे, म्हणजे जे लोक आम्ही त्यावेळेला एक 2-3 लाखाचं बजेट होतं ते आम्ही सरळ 25 लाखावर घेऊन गेलो आणि 25 लाख त्या एका दिवसात खर्च करून सगळ्या जागतिक लेवलची माणसं आणली आणि त्या ग्रँड स्केलला केलं.
आणि आता ते तुम्ही बघताच आहे. तर मित्रांनो, कॉर्पोरेट कारभारी या सिरीजमध्ये आपण गारटेकचे संस्थापक आणि चेअरमन हरीश गरवारे साहेबांना आपण ऐकलं तासभर की कशा प्रकारे वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टपासनं तर आता व्हर्टिकल पोल्ट्री फार्मिंग सिस्टमपर्यंतचा जो पल्ला त्यांनी गेल्या 40 वर्षात गाठला आणि ह्या दरम्यानचे जे तंत्रज्ञानातले बदल आणि मार्केटच्या बदलानुसार पोल्ट्री व्यवसायसुद्धा कसा इव्हॉल्व होत गेला, विकसित होत गेला आणि आजच्या गरजा काय आहेत पोल्ट्रीच्या आणि आपल्या एकूणच बाजारपेठेच्या या संदर्भातही त्यांनी खूप संदर्भ आणि बारकावे सांगितले. ते नक्कीच आपल्याला दिशादर्शक ठरू शकतील. तर गरवारे सर, आपलं आभार आणि सर्व मित्रांचा आभार.